मित्रांनो नमस्कार, वीकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत खतरनाक मंडळी आलेले आहेत, नवीन मंडळी आहेत आपल्यासोबत. तर पहिलं सांगतो, वसईवरनं आलेले आहेत सोलंकी साहेब. सोलंकी साहेब, कसं वाटतं तुम्हाला? बस अप्रतिम. आम्ही लेट आहे पण थेट आहे, कारण का आम्हाला 9 वाजता गडावर जायचं होतं आणि आत्ता 9 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता ट्रेक चालू केलेलं आहे. तर मित्रांनो, माहीमवरनं आलेले आहेत पब्लिक, माहीमवरनं. बंटी भाई आपल्यासोबत. बंटी भाई, आपल्या चॅनलला थोडंसं हाय करा. आणि त्यानंतर आहे आपला भाऊ स्वतः निखिल, म्हणजे मी पण निखिल, हा पण निखिल, 2 निखिल. आणि भाऊंची 4 व्हीलर घेऊन आलेलं आहे. तर भाऊ सांगणार आहेत तुमच्या ह्याचं ट्रॅव्हल्सचं नाव काय? आता ट्रॅव्हलचं नाव साई शरण ट्रॅव्हल्स आहे. साई शरण ट्रॅव्हल्स आहे. हो. मुंबईमध्ये कुठेही गाडी लागली, भाऊची गाडी बुक करा. चीप रेटमध्ये आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे डिटेल्स पूर्ण मी देणार आहे, तर ते जाऊन तुम्ही चेक करा. ओके मित्रांनो, आणि आपल्यासोबत आहेत बऱ्याच दिवसांनी आलेले आमचे फौजी, मनमौजी मकरंद महाडिक, ज्यांनी हा बाटल्यांचा जो आहे इडा घेतलेला आहे. कारण का बॅग कोण घ्यायला मागत नाही. ट्रेक करताना ट्रेक चालू जेव्हा होतं ना, तेव्हा की बॅग कोण घेणार, ह्याच्यावर ना मोठी भांडणं असतात. पण स्वतः बोललेले आहेत की मी बॅग घेणार. तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे ट्रेक थोडीशी लेट चालू झालेली आहे. आता 9:44 ट्रेक चालू केलेला आहे. 9:44 झाले. 44 मिनिटांनी चालू केला होता. हां, आणि आता प्रबळगडच्या वाटेने चालू आहे. म्हणजे नाही का, एक 11 वाजेच्या आत नाही, 1 तासाच्या आत आहे ना, पूर्ण करायचा बेत आहे. मग तुम्हाला जे आता पावसाळ्यामध्ये ट्रेक करणार आहेत त्यांना तुम्हाला काही संदेश वगैरे द्यायचा आहे? संदेश, पाऊस पडला तरी उत्तम, नाही पडला तरी उत्तम, कारण का निसर्ग कायम आहे. 9:45ला ट्रेक आम्ही नुकतंच आता स्टार्ट केलेलं आहे, पण मस्त ट्रेक होणार आहे. आणि आज आपण कुठं चाललेलो आहोत मित्रांनो? प्रबलगडला चाललेलो आहोत, की जे की कलावंतीच्या साईडलाच आहे. आणि त्या प्रबलगडला चाललेलं, प्रबलगडपेक्षा प्रबल माची बोलतात त्याला. तर मी तुम्हाला त्याचं दृश्य दाखवणार आहे. ते दृश्य तुम्ही आता थोड्याच वेळात बघा, की प्रबल माची त्याला का म्हणतात. कारण का टोटल सपाटीचा भाग आहे, टोटल, म्हणून त्याला माची म्हणतात. आणि दोन्ही पण गड साईडला आहेत. आणि तुम्हाला एकच विनंती आहे की कलावंती आणि प्रबलगड जर तुम्ही पावसात करत असाल तर शक्यतो कलावंती हा पावसाळ्यामध्ये टाळा, कारण का खूपच रिस्की विषय आहे तो आणि आपल्याला रिस्क नाही घ्यायचं आहे. म्हणून आम्ही आज प्रबलगडला चाललेलो आहे. आणि पैज लागलेली की पाऊस पडणार आहे अंकित आणि माझी, आणि हा पाऊस पडणार आणि पडलाच पाहिजे मित्रांनो. तर तुम्हाला मी आता प्रबल माचीचा व्ह्यू दाखवतोय, तुम्ही पाहू शकता. ही टोटल माची आहे. इकडनं गौरीशबाई पाटी आहेत. तर 10 वाजलेले आहेत आणि जवळपास आम्हाला हा 11:30 पर्यंत प्रबल माचीला पोचायचा हा आमचा टार्गेट आहे. बघूया आपण अचीव करू शकतो का. करतो आपण, आणि करायलाच पाहिजे, कारण का उशिरा निघालेलं आहे, खूप उशिरा निघालेलं आहे. हा पहिला ट्रेक आहे जो की आपण उशिरा चालू केलेला आहे. त्याच्या पाठची बरीच कारणं आहेत. ती कारणं मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. काय विषय, कसं वाटते ट्रेक? आपण हा पूर्ण ट्रेक काय म्हणते तुम्ही, आपण किती वेळांमध्ये पार करू शकतो? पार बघा, म्हणजे माझ्या अंदाजे सरासरी हां, टक्केवारीनुसार एक कालांतराप्रमाणे, चालवाप्रमाणे तरी म्हणजे 1 तासाचा, पण 1 तास आहे ना डोक्यावरून पाणी म्हणता येणार नाही. कारण का प्रबळगडचं म्हणजे जो रेंज, म्हणजे काय म्हणताला, चांगला आणि टप्पा आहे ना, गेले खूप लांब होतो. असं मी काय खूप तज्ज्ञ नाहीये, पण असं मला वाटतं की धन्यवाद साहेब. एबीपी माझ्याकडून धन्यवाद साहेब. असं साहेब, तर तुम्हाला कळतं का की हे एबीपी माझं बोले असे धन्यवाद साहेब किंवा हे न्यूजवाले का बोलतात? कारण का जो लांब होतो ना विषय, त्याला डायरेक्ट धन्यवाद साहेब. हा बोललो होतो. दहा 10% झालेलं आहे आपला ट्रेक आणि मस्त थंडावा झालेला आहे. आता वातावरण चेंज झालेलं आहे. जिथे ऊन होतं तिथे सावली पडलेली आहे, कारण का सूर्याच्या आड ही ढगं आलेली आहेत, बरोबर, तेव्हाच ही सावली पडते. तुम्ही पाहू शकता. वातावरण खूप छान आहे आणि
पावसाळा आता चालू होणार आहे आणि ट्रेकला खतरनाक गर्दी होणार आहे दरवर्षीप्रमाणे. मित्रांनो इथं मोठा कांड झालेला आहे. 10% ट्रेक झालेला आहे आणि पब्लिक म्हणते की घरी चला म्हणते. वरती जरा सर घरी चला म्हणते. कसं करायचं? अहो चला हो साहेब आलेले आहेत वसईवर ना. बघा यांची सगळ्यांची जेवणाची सोय. 1.5 किलो मटन, 12 भाकऱ्या, 4 कांदे, 5 लिंबू सगळी सोय करतो. तोफा सकट, ते ताटा सकट. चला घरी, चला इथून वरती. तब्बल अर्धा तास आम्ही थांबलो होतो आणि विचार करत होतो की रिटर्न जायचं की नाही. पण अशा प्रकारे हा माहोल जो असा खतरनाक झालेला आहे ना की भाऊ सर्वांनी आता ठरवलेलं की भाऊ जायचंय. ही माझी पहिली ट्रेक होती. मला असं वाटलं की मी हा रिटर्न जातो की काय आज. पण माहोल असं झालेला आहे भाऊ की आज आम्ही हा ट्रेक पूर्ण करणार म्हणजे करणार. आणि जर मित्रांनो जर परत ऊन आलं तर आम्ही थांबणार. आम्ही रिटर्न येणार हात्यातनं. ऊन आलं तर आम्ही रिटर्न येणार. मी कसम खाते आताच. कारण का आमचे 2 पंटर आहेत ते जवळजवळ 70% त्यांनी ट्रेक केलेलं आहे. तर पैज लागली होती पैज. अंकित भाऊ बोलले होते की आज पाऊस नाही पडणार. जर पाऊस पडला तर तू पार्टी देणार आणि पाऊस जर नाही पडला तर मी पार्टी देणार असे अंकित भाऊ बोलले होते. आणि पाऊस पडलेला आहे. मित्रांनो आपल्याला माहिती आहे पाऊस कधी पडणार नाही पडणार. आपल्याला पार्टी लागू झालेली आहे म्हणून काही करून आपल्याला गड चढायचंय. वाव कंडिशन आहे याच्यात पण पूर्ण गड चढायला लागणार आणि आम्ही चढणार पार्टीसाठी काय पण. पन्नास 50% ट्रेक कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो. लेफ्ट साईडला जर तुम्ही गेलात तर कलावंती आणि राईट साईडला जर जायचं आहे आपल्याला तर प्रबलगड. चलो हा ड्रायव्हर आहे. वस्ती पण आहे 50%. जर तुम्ही जेव्हा गड चढता वरती तर एक माची लागते. त्या माचीच्याच लगत एक पूर्ण वस्ती आहे जी की जुन्या काळापासून आहे तिथे आणि आजही तिथं ते लोक स्थायिक आहेत. तुम्ही पाहू शकता. तर याच वस्तीतनं आपल्याला हा जो मार्ग आहे हा प्रबलगडला जाणारा मार्ग आहे. आणि पाऊस हा जून महिन्याचा पाऊस चालू झालेला आहे. हॉल्ट आहे आमचा. आता फक्त 10% ट्रेक राहिलेलं आहे. फुल बूस्ट पाणी वगैरे खतरनाक. मोबाईल वाढतायत लोकांचे. एवढे पब्लिक दमलेली आहे. 12 वाजलेले तर आम्हाला 1 वाजेपर्यंत वरती पोचायचं आहे. कुठं पोचायचं आहे तुम्हाला मी दाखवतो. आपल्याला 1 वाजेपर्यंत जे जायचं टार्गेट आहे आपलं. 12 पण वाजलेत आणि आमचे पण 12 वाजलेले आहेत. कारण का आपण काही एक्सरसाइज वगैरे करत नाही. ते आपण काय करत नाही त्याचं आता आपल्याला स्वतः आपल्याला अनुभवायला भेटतं. असं ट्रेक वगैरे आपण कधीतरी करतो आळीबाळीने. तेव्हा कसं वाटतं अंकित भाई? मस्त वाटतं भाई. आपण लवकर पोहोचलो असतो पण आपण जरासं डिमोटिवेट लोकांसोबत थांबलेलो होतो. बाकी काही नाही. आपण आणखी आपलं सोलंकी भाऊ कसं वाटतं? आतापर्यंत तरी मजा येत आहेत. पण एका डोक्यात एक विचार चाललाय की मला 1 वाजेपर्यंत रिटर्न जायचं. आमच्या निखिल सरांनी प्लॅन केलेला की आम्ही 1 वाजेपर्यंत खाली येऊ. पण प्रत्यक्षात तसं काय होत नाही. कारण का पाऊस पडला म्हणून. नाहीतर आम्ही पोहोचलो असतो. नाही ते रिझन जाईल. तर आता भेटूया आपण वरती गेल्यावर सीधा. चला मग चलो पब्लिक. 5 मिनिटाचा ट्रेक राहिलेला आहे आपला. 95% ट्रेक कम्प्लीट आहे. आता प्लेन सफारीचा भाग आलेला आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण जंगल आहे इथे.
अजून एक पंटर आपला धाराशाही झालेला आहे, त्यांनी हार मानलेली आहे. तर आता 2 जणच आता हा ट्रेक पूर्ण करणार आहेत. बाकी सर्व 30%वर, एक 80%वर थांबला येऊन. पण आम्ही आज ठरवलेलं आहे की हा ट्रेक आपण पूर्ण कम्प्लीट करायचा आहे, काही करू. अंकित भाऊ आहेत आपल्यासोबत. अंकित भाऊ, हाउ इज द जोश? हाय हाय, जोश आहे. तर भेटूया वरती गेलं, तुम्हाला वरना टोटल व्ह्यू दाखवणार आहे. ओके, कुठे जाऊ नका, थांबा. फायनली पोहोचलेला आहे आपण. जंगल जंगल पकड़ने चलो भाई, क्या बोलते हैं पायवट इकडे ना, पायवट पकड़ के चल. प्रबलगड हा एक ॲडव्हेंचरस मजा आली. सगळं बघितलं. सगळं म्हणजे काय काय बघितलं? मैत्री पण बघितली, मैत्रिणीमध्ये धोका पण बघितला. भाऊला टार्गेट दिलं होतं. आम्ही इथं पोहोचलेलो, भाऊ मध्ये थांबलो होता. भाऊ एकटा आलेला आहे, एकटा शिव सदाशिव रागवलेला आहे. काही विषय नाही. आता आपलं तुम्हाला एक फायनली आम्ही निघालेलो आहे. ट्रेक आम्ही 9 वाजता चालू केला होता. 12:30 वाजता आम्ही वरती पोहोचलेलो. अर्धा तास आपण इथं व्ह्यू ची मजा घेतलेली आहे. आणि आता आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे, कारण का खाली आपले बरेच मित्र थांबलेले आहेत आपल्यासाठी. खूप ॲडव्हेंचरस ट्रेक आहे हा. पावसाळ्यात तुम्ही हा ट्रेक करू शकता. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद. पूर्ण जंगलामधून हा ट्रेक आहे, म्हणून थोडंसं मधी पॅच आहे, तो थोडासा चढ आहे. नाहीतर वरती आल्यानंतर सपाटीचा भाग आहे, म्हणून जास्त थकवा जाणवत नाही वरती आल्यावर. पण मधी थोडंसं तुम्हाला एनर्जी पाहिजे, कारण का खतरनाक ट्रेक होता मध्ये. यस और नो? तुम्हाला कसं वाटतंय हा ट्रेक करून? खूप मस्त वाटला हा ट्रेक. फायनली हा ट्रेक केला आम्ही. हो नाही चाललं होतं. पण जेव्हा पाऊस आला, पाऊस बोलला भाई मी पडलोय, तुम्ही पण पळा. मग आम्ही पळालो. आणि गौरीश भाईने हा ट्रेक कम्प्लीट केलेला आहे. चक्क गौरीश भाईने हा ट्रेक कम्प्लीट केलेला आहे. हार नाही मानली त्यांनी. गौरीश भाई, उद्या काय वर्क फ्रॉम होम? हो गई, सध्या तरी नोटीस चालले. सर ये वीडियो देखो आप, ये वर्क फ्रॉम होम लेने वाला है कल, तो अब देख लो. एडवांस में आपको बता रहे. हाँ, मैं एडवांस में बता रहा हूँ. सबूत है, गवाह है, ये तो मर्डर है. तर संडे हा आपला वाया नाही गेलेला आहे. ऑल द बेस्ट ट्रिक्स. येस. आणि आपल्या चॅनलला तुम्ही असंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा साहेब, तुम्ही पण आणि तुम्ही पण. आणि व्हिडिओ येऊ द्या. येस, व्हिडिओ येऊन देणार. आणि आपल्या चॅनल सोबत तुम्हाला कधी फिरायचं जर मौका भेटला तर ती संधी तुम्ही सोडू नका. शुअर. येस, मी होत राहू असेच पिक्चर तुमच्या व्हिडिओ. येस. पुढेही तो जंगल लागलेलं आहे आम्हाला. तर आता खाली गेल्यावर मित्र भेटले की त्यांची प्रतिक्रिया काय की आम्ही ट्रेक कम्प्लीट केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. सो आता आपण खाली गेल्यावर भेटूया. चलो बाय. हा काय आता हळूहळू आपण जायचं, उतरायचं, काय विषय नाही. नॉनस्टॉप उतरायचं, पण टाइम नाही लागत ना.
इकडे बघा पुढचे 3 हे बघा हे फेल कार्यकर्ते हे फेल कार्यकर्ते डिमोटिवेट कार्यकर्ते. तुम्ही नेक्स्ट टाइम नका तुम्ही ना नका येऊ नका तुम्ही ट्रेकला. हे तिघांनी 4 तास झोपून काढलेले तिथं. आणि हा फौजी मनमौजी खास पुण्यावरून आलेला ट्रेक करायला आणि तिकडे जाऊन 4 तास झोपलाय बाई तो. मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे आणि सर्व पब्लिक आपली आहे भाई. हाय करा. आणि कसं वाटलं तुम्हाला ट्रेक जरा सांगा. मस्त वाटलं ना. तुम्ही तर मचवलेली आहे मस्त ना भाई. जरा पाठी फिरा प्लीज चॅनलची रिक्वेस्ट आहे. पाठी फिरा. अरे चॅनलची रिक्वेस्ट आहे भाई डायरेक्ट स्लिप होऊन आले तो. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चला मग आपल्या चॅनलला एकदा बाय करत साहेब. बाय बाय सर. चलो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. चलो मिलते हैं फिर.